5 जुलैचा ठाकरे मेळावा, राजकारण आणि एकजुटीचे संकेत. 5 जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेला मराठी विजय मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्याकडे लागले होते. या मेळाव्याला ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असे संबोधले जात होते. मेळाव्यातील प्रमुख घडामोडी. भव्य उपस्थिती. मेळाव्यासाठी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळपासूनच वरळी डोमजवळ जमायला लागले होते. डोमची क्षमता 8 ते 9 हजार असूनही सभागृहाच्या आत आणि बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. अनेक कार्यकर्त्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन. कार्यकर्त्यांना नेत्यांची भाषणे ऐकता यावीत यासाठी सभागृहाबाहेर मोठ्या LED स्क्रीन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्यात आली होती. राजकीय नेत्यांची उपस्थिती. व्यासपीठावर केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बसण्याची व्यवस्था होती, तर सुप्रिया सुळे, प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड यांसारखे नेते समोरच्या जागेत बसले होते. ठाकरे बंधूंची भेट. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे वरळी डोमजवळील एका खोलीत राज ठाकरेंना भेटायला गेले, जिथे दोघांमध्ये चर्चा झाली. संक्षिप्त भाषणे. नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच भाषणे झाली. राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. राज ठाकरे यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात केली. स्थळाबद्दल खंत. त्यांनी आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता, पण पावसामुळे ते शक्य झाले नसल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीसांवर टोला. राज यांनी जे माननीय बाळासाहेबांना आणि इतर कोणालाही जमलं नाही, ते आम्हाला दोघांना एकत्र आणणं जमलं देवेंद्र फडणवीसांना, असे म्हणत फडणवीसांवर त्यांच्या शैलीत टोला लगावला. मराठी अजेंडा. आजच्या मेळाव्याला कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा आहे. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने बघायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले. हिंदी भाषेवरील आक्षेप. हिंदी भाषेच्या सक्तीवर बोलताना ते म्हणाले, हिंदीचा विषय कुठून आला अचानक मला कळतच नाही. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. त्यांनी हिंदी भाषिक राज्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मराठी माणूस हिंदी का शिकणार असा सवाल केला. मराठी अस्मितेचे रक्षण. कोणाची माय व्याहिली त्यानं महाराष्ट्र आणि मुंबईला हात लावून दाखवावा, असा थेट इशारा त्यांनी दिला. शिक्षणाच्या माध्यमावर टीका. मंत्र्यांची मुले कोणत्या माध्यमात शिकतात यावरून मराठीबद्दल शंका घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे सुद्धा इंग्रजी मीडियममध्ये शिकलेत. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का, असे त्यांनी विचारले. जातीपातीचे राजकारण. आता हे जातीचं कार्ड खेळून मराठी माणसाला जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील, अशी टीकाही त्यांनी केली. अमराठी व्यापाऱ्यांचा मुद्दा. मीरा भाईंदर येथील घटनेचा उल्लेख करत मराठी अमराठी वादाला खतपाणी घालणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. बाळासाहेबांचे उदाहरण. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्याच्या भाजपच्या प्रस्तावाला बाळासाहेबांनी कशाप्रकारे नकार दिला होता हे सांगून त्यांनी मराठी माणसासाठी सत्तेवर लाथ मारल्याचे सांगितले. एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन. बाकी युत्या आघाड्या होत राहतील, पण महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषा यासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. मराठीसाठीची एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. उद्धव ठाकरे यांनी सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी आणि हिंदू बंधू भगिनींनो आणि मातांनो अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात केली. राज ठाकरेंचे कौतुक. त्यांनी राज ठाकरेंनी अप्रतिम मांडणी केल्याचे सांगितले आणि आजच्या भाषणापेक्षा आमच्या दोघांचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे असे मत व्यक्त केले. एकत्र येण्याचा उद्देश. आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्षांवर टीका. अनेक बुवा महाराज लिंबू कापत आहेत, अंगारे धुपारे करत आहेत, त्यांना उद्देशून माझ्या आजोबांनी या सगळ्यांच्या विरोधात काम केलंय, असे म्हणत त्यांनी टीका केली. शिवसेनेमुळेच भाजप महाराष्ट्रात वाढल्याचे त्यांनी सांगितले. कडवट मराठी हिंदू. आम्ही कडवट मराठी बोलणारे हिंदू आहोत, कडवट आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. फडणवीसांना प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसांनी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही या विधानावर मराठी माणूस मराठीसाठी आंदोलन करत असेल, त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत, असे प्रत्युत्तर दिले. संयुक्त महाराष्ट्राची आठवण. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील स.का. पाटील यांच्या वक्तव्याची आठवण करून देत मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. हिंदी सक्तीला विरोध. कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची लूट. 2014 नंतर महाराष्ट्राचे लचके तोडण्यात आले, राज्यातील उद्योगधंदे आणि गुंतवणूक बाहेर गेली, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रावर हक्क. मग फक्त महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे, आम्ही महाराष्ट्र काबीज करू, असा थेट इशारा त्यांनी दिला. भाजपवर आरोप. भाजपचे स्वतःचे असे काहीच नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाजप अगदी शेवटी आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील जमिनी अदानींकडे असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदेवर टीका.
एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात विधानावर भाष्य करत पुन्हा त्यांचा गद्दार असा उल्लेख केला. सर्व मराठी एकवटण्याचे आवाहन. आपण सगळ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे. एकतर आम्ही कुणावर दादागिरी करणार नाही, पण कुणाची दादागिरी सहन करणार नाही. मराठी मराठीत तर अमराठी, 96 कुळी, 92 कुळी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका, असे भावनिक आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला. भविष्यातील शक्यता. दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या भाषणातून भविष्यातल्या संभाव्य युतीचे संकेत दिले. मेळाव्याच्या शेवटी राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, अजित नवले, जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर, शेकापचे जयंत पाटील, दीपक पवार आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे यांना व्यासपीठावर बोलावून आभार मानले. या मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते, अशी चर्चा आहे आणि ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच काही मोठे बदल घडवून आणेल असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा.